रिमोटला हात लावायचा कुणी पण करायची नाही घाय, कारण घेऊन आला तुमचा आवडता कार्यक्रम फ्रुटी प्रस्तुत फुबाय फू कॉमेडीचे आधार कार्ड. तर तुमच्या टेन्शनची वाट लावण्यासाठी हे सगळे आमचे वाटेकरी तयार झालेले आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचे. भाई स्वप्नील जोशी भाई. आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अश्विनीजी काळसेकर बाय. आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या दोनही फॅमिलीचं सतरंगी आणि अतरंगी बाय. आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या फुबैफू ब्रास बँडचं. तर लगेचच आजच्या भागाला सुरुवात करूयात आणि परीक्षकांना विचारूयात की कुणाच्या फॅमिलीपासून आज सुरुवात करूयात. कुशल आणि हेमांगे. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैशी ज्याची दाढ तैशी कळ देतो रे ईश्वर. वा वा. तर असाच एक अतरंगी डॉक्टर आता आपल्या समोर येतोय. बघूयात तो आज कुणाची दाढ काढणार आहे. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात स्वप्नीलजींच्या अतरंगी फॅमिली मधून कुशल बद्रिके आणि हेमांगी कवी. अरे कुछ नहीं कुछ नहीं, अरे कुछ नहीं है भाता जब किडने लगे दाता. मैं हूँ डेंटिस्ट बद्री. मैं हूँ डेंटिस्ट बद्री, मुझे पेशेंट तो दिलाओ. लाओ 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 कोई पेशेंट तो लाओ. मैं हूँ डेंटिस्ट बद्री, मुझे पेशेंट तो दिलाओ. लाओ 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 कोई पेशेंट लेके आओ. 20 साल पहले की बात है. 20 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. $20 ago. अरे मी भाषेची किती व्हरायटी देतोय, जरा बदल रे जरा. 20 वर्षांपूर्वी माझ्या दवाखान्यातनं 2 पेशंट पळून गेले होते. पेशंट पळून गेले होते. पेशंट पळून गेले होते. एक था करण और दूसरा था अर्जुन. त्यानंतर माझ्या दवाखान्यात कुणी पेशंट आले नाहीत. माझी सगळी हत्यारही गंजून गेली. तेव्हापासून मी पेशंटची वाट बघतोय. मला खात्री आहे मेरे करण अर्जुन आएंगे. टुबुक टुबुक मेरे करण अर्जुन आएंगे, कारण अजून मी त्यांची वाट बघतोय. जाग आल्या आल्या आव, तोंड दुखाय लागलं. जाग आल्या आल्या आव, तोंड दुखाय लागलं. तुम्ही दाढ माझी काढा राव, तोंड सुजाय लागलं. तुम्ही दाढ माझी काढा राव, तोंड सुजाय लागलं. वेलकम 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 आहे माझ्याकडे. वेळ खूप कमी आहे. खूप दात दुखतायत माझे. मला सांगा नेमकं काय झालंय. दाढ किडलीये. जाम किडे आहेत तुमच्यात. प्लीज लवकर डॉक्टर बोलवा. या भव्य चिकित्सालयाचा एकमेव डॉक्टर मी आहे. हे भव्य चिकित्सालय. अहो ह्याच्यापेक्षा सलून मोठी असतात. मग सलून मध्ये जाऊन दाढ काढा ना तुम्ही. नाही मला सांगा स्पेशल करायची का साधी करायची. स्पेशल. बरं झालं स्पेशल. नवीन ब्लेड लावतो ना स्पेशल मध्ये. काय करताय. काय तुम्ही काय बोलताय. हे बघा सलून मध्ये काढली जाते ती दाढी आणि दवाखान्यात काढतात ती दाढ. तुम्हाला काय काढायचं. ओके प्लीज प्लीज खूप दुखताय तो दात. प्लीज काहीतरी करा. चहा करू. त्याच्यापेक्षा दया करा. ओके दया. ह्याच्यात अडकून नाही पडायचं. हे झालं मागचं. आता काहीतरी वेगळं. डॉक्टर डॉक्टर या बसा इकडे बसा इकडे बसा. हे काय काय ही कसली चेअर. तुमच्याकडे प्रोफेशनल
झोपायचं छानपैकी, मग तुम्ही हळूवारचं दाढ काढणार. तुम्ही झोपा काढायला आलाय का दाढ काढायला आलाय? हा? काय काढायला आलाय तुम्ही? दाढ. किती वेळ लागतो दाढ काढायला? 2 मिनिटं. 2 मिनिटासाठी किती नखरे आहेत तुमचे? हा? हा? झोपायला पाहिजे, उशी पाहिजे, उद्या म्हणाल एसी पाहिजे. नीट बसा. हा करा. करा. बाई आतमध्ये जाम अंधार आहे हो. अंधार आहे ना, मग जरा बल्ब वगैरे लावा ना. ओके. काय झालंय ते? करा. हा हा. ही बॅटरी? या स्किटचं एवढंच बजेट आहे बाई. धरा बॅटरी नीट धरा. नीट धरा. हा? तुम्हाला नीट दिसत नाहीये का? नाही त्याचा काच नाहीये, बॅटरीचा बल्ब पटकन आत जाईल. बॅटरी नीट धरा. जरा मोठा सूर लावा अजून. जरा चलाओ ना नैनो से म्हणा. क्या बात आहे. सेम हिमेश रेशमी. तुमचं काय चाललंय? माईक काय तो? माईक काय? नीट धरा. क्या बात आहे. हे धरा हे धरा. काय करायला लावतोय? काय करताय? तुमचं काय चाललंय? आज लाईट कुठे मारताय? फार लाईटली घेऊ नका मला. नाही ओके. एक्सरे काढायला लागेल. काढा पटकन काढा. एक मिनिट. एक्सरे काढायला लागेल. हा बाई जरा इकडं. क्या बात आहे. इकडे माझा लेफ्ट प्रोफाईल खूप छान आहे. इकडे या ना. आपल्या दोघांचं काढ. आपल्या दोघांचं कुठे? हे वेडाबाई. हे झाले नाही मागच्या स्किट मध्ये. आता डॉक्टर. आणि 1 मिनिट, तुम्ही फोटो काय काढताय? फोटोच काढायचा होता. फोटोची निगेटिव्ह काढल्यानंतर काय होतं? एक्सरे. येस एक्झॅक्टली. हा बघा फोटो. जाम कीड लागली. दात धुवायला लागते. हा धुवा. ओके. एक मिनिट. टॉयलेट स्प्रे. तुम्हाला कुठे याने पाणी प्यायचंय? तू इथं भरायचंय. धुवा ना लवकर. थांबा जरा. पाणी येत नाही, ती नुसती म्युझिक होती. झाली चूळ भरून झाली. काय चाललंय तुमचं? धुतला ना दात. आता भरा काहीतरी. सिमेंट भरूया. अय्या गुड आयडिया. सिमेंट. पण चांगलं भरा. चांगलं म्हणजे अहो कालच भिंतीत भरलंय. काय चालू? चांगलं सिमेंट आहे. एक काम करा बघा. हा करा. एमसील टाकतो, वरून असं पीओपीची लेवल करतो, असं मस्त सिमेंट टाकतो आणि मग एक टाईल लावूया. मग ग्रेनाईट चमकेल मस्त ग्रेनाईट. कशाला? अहो ते लिकेज आहे ना, लिकेज होणार नाही. मग लिकेज? हा मग वरच्या मोरीचं लिकेज मीच काढलंय. ते जाऊ दे. तुम्ही ना दात काढून टाका. काढून टाकू? काढा. नक्की काढू? हो. ओके. एक मिनिट बाई. वा. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी वाहू दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी. राहू दे. हो, चिन्नी हातोड्याने तुम्ही काय माझे दात काढणार आहात? बाई चिन्नी हातोड्याने अख्ख्या वेरूळच्या लेण्या काढल्या. तुमचा एक दात काढायला काय प्रॉब्लेम आहे? मी विसरते.
शिवाबिवा द्यायच्या ना ऐसा कोण होता की नाही आरसा बघा आरसा बघू आयचा गोईचा हा घ्या आरसा माझे दात कुठे गेले तुम्ही म्हणालात ना दात काढा म्हणून काढले काय करू तुम्ही एक काम करा बाई तुम्ही कवळी लावा कवळी मी नाही लावला कवळी बाई कवळी लावा नाही तर लोक म्हणतील कवळी पोर वाया गेली बिचारी हेमांगी कवळी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या ओपनिंग बॅट्समन जोडीसाठी. वा 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 वा. डेंटिस्ट बघा तुमचं हे स्किट कसं वाटलं परीक्षकांना. स्वप्नील सर. मला असं वाटतं की हा संपूर्ण ऍक्टच मॅड होता. ऍब्सोल्युटली बिजार झोन मधला ऍक्ट होता. पण तुम्ही दोघांनी तो इतक्या कन्व्हिक्शननी केलात आणि इतक्या इमानदारीने केलात की आम्हाला काही मिनिटांसाठी असं वाटलं की खरंच असा एखादा विक्षिप्त डॉक्टर असेल. आणि क्या बात आहे. हॅट्स ऑफ टू कुशल. छोटे छोटे पंचेस छोट्या छोट्या जागा प्रत्येक एलिमेंटला इन्कॉर्पोरेट केलं. म्युझिकचा मला असं वाटतं या पर्वातल्या सगळ्या स्किट मधला आतापर्यंतचा सगळ्यात उत्तम वापर म्युझिकचा या स्किट मध्ये झाला. एकदा तुषार आणि बँड साठी पण जोरदार टाळ्या. तुषार ये हमारे ब्रास बैंड के लिए. आणि तुम्ही दोघांनी खूप खूप सुंदर ऍक्ट केलात. 100% पैसा वसूल परफॉर्मन्स. अश्विन मॅम. दोघंही ब्रिलियंट ऍक्टर आहात आणि नेहमी असं असतं की आज काय ट्रीट आहे आमच्यासाठी, तर आज मी तुम्हाला ट्रीट देते. ओव्हरऑल ब्युटिफुल, क्यूट, बिझार, मॅड ऍक्ट. आय लव्ह इट. हो आणि मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो आज अश्विनी मॅम यांनी स्वतःच्या हाताने बनवून आळूच्या वड्या आणलेल्या आहेत. अश्विनी मॅम कधी झाल्या पाहिजे. आणि आता या एपिसोडची सुरुवात करूया विथ ब्लास्ट. बघूयात मग आता गुण किती मिळतात. स्वप्नील सर किती गुण. 10 आणि अश्विन मॅम चकाक 20 गुण मिळालेले आहे. जोरदार सुरुवात तुम्ही केलेली आहे. आणि आता बघूयात की सतरंगी फॅमिली मधून कोण येतं. विजय पटवर्धन आणि क्षितिज जोगित. आपल्या भविष्याची चिंता प्रत्येकालाच असते पण विशेष चिंता असते राजकारणी व्यक्तींना. तर अशाच एका आमदाराची बायको आता इथे येणार आहे जिला भेटायला आला एक ज्योतिषी. बघूयात मग आता भाग्याच्या रेषा काय म्हणतात. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात सतरंगी टीम मधून विजय पटवर्धन आणि क्षितिज जोग. दारुगड भय आता दारुगड भय ज्योतिषी आला तर दारुगड भय राहूचा केतूचा फेरा आला सगळे बघा वाहता केला. दारुगड भय आता दारुगड भय दारुगड भय आता दारुगड भय आता दारुगड भय आता दारुगड भय आता दार. ज्योतिषी आला माझ्या दाराशी. ये बाबा ये. मी काय येणार आणि मी काय जाणार. वरचा बोला लावणार तेच मी बोलणार बाई. वरचा हा म्हणजे हाय कमांड. म्हणजे तुम्ही बी आमच्या साहेबांसारखं राजकारणात आहे जणू. बाई हे म्हणजे कसं झालं. उघड्यापाशी नागडं गेलं आणि थंडीत कुडकुडून मेलं. बाई काय कसं आहे आमचे साहेब आहेत की हा. नाही ते आहेत मोठे आमदार हा. पण झालेत हायकमांडच्या दारचे चौकीदार. कसं हायकमांड म्हणलं उठ की उठतंय. हायकमांड म्हणलं बस की बसतंय. हा. हायकमांडला गेल्या आठवड्यात जुलाबाचा त्रास झाला. हो. तर आमचे हे उगा काही कारण नसताना हा. हायकमांडला कंपनी म्हणून हा. गेल तर संडासाला 10 वेळेला. तिकडे कंपनी. हो मग रात्रभर गुडघे दुखतायत करत होते. काय बाई गुडघे दुखताय. बेडकारचं तोंड करायचं नाही. नाही. गुडघे दुखतात म्हणजे काय हायकमांड कडे हाय कमोड. हाय कमोड
कमोड हाय. हा कमोड आहे. हा 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 आमच्याकडे तसं नाही, आमच्याकडे देशी आहे ना. हा. उठ बस केलं गुडघे दुखणार नाही हा का. हा हा बोलून टाक बाई, दुःख बोलून टाक. डॉक्टर, वकील आणि ज्योतिषापासून काही लपवायचं नसतं आणि 1000 रुपये द्यायला मागे पुढे बघायचं नसतं. दुःख कसलं? आमदाराची बायको आहे मी. नाकाला नथ, कपाळी कुकू, मला नाही दुःख तर मी का झाकू. बाई बाई, तुझा चेहरा ओरडून ओरडून सांगतोय तू जगाची चिंता करतेस पण तुझी चिंता कोणी करत नाही. तू जगाची विहीर भरतेस पण तुझी विहीर कोणी भरत नाही. दादाच पडली डायरेक्ट. तुलाच कळलंय बघ. हा माझी सासू हा. थेरडी लई त्रास देते मला. हो ना हो ना. आमदाराची बायको मी कोणाला सांगणार. हा. आमच्या यांना सांगितलं 2 वेळेला बरोबर. तर मलाच मारली. बापरे, आमदार साहेब रोज मारतात तुम्हाला? हा. रोज नाही मारत, नाही. आठवड्यातनं 5 वेळेला मारतात. बाई वा वा, तुझा नवरा राजा आहे, घरात लोकांची ये जाय. नवऱ्याच्या आधी तू जेवत नाही कधी, पण नवरा लागलाय तुझा घुंगराच्या नादी. तुलाच कळलंय बघ, तुलाच कळलंय समजा. ओकून टाक बाई, ओकून टाक. काय काय अशी एकदम अचानक वाकारी येत नाही मला. अगं बाई, मनातलं गरळ ओकून टाक. हा आता कसं सांगू? बापरे, आता कसं सांगू? एका जागी उभी राहा. आज 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 फॉर चेंज म्हणून तोंडानीच सांग. हे बाबा, तुझं वाजव ना ते म्युझिक, त्याच्याशिवाय नाही बोलणार ही. शाबास, बोला. बाई 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 बाई, भावना कळतात पण शब्द कळत नाहीयेत बाई. असं झालं ना. वा विजा. आता नीट सांग. हौसे फार्म हाऊस वर गेलते. हा. बघते तू काय काय? किचन मध्ये चाळ आणि बेडरूम मध्ये तबला. तू अजाण अबला बेडरूम मध्ये काय करत होता तबला? मी आधी हेच हा. विचारलं तर म्हणतात कसे? तबला शिकायला आणलाय म्हण. शिकायला? 2 दिवसाचं स्टिंग ऑपरेशन केलं तेव्हा कळलं इतके महिने कुठला तबला बडवत होते. तू स्टिंग ऑपरेशन केलंस? मग घाबरते का काय? आमदाराची बायको आहे हा. मी. असं पदर घेतला, हा. पायात घुंगरू बांधले हा. आणि अशी 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 जाऊन त्यांच्या समोर उभी राहिले. हा. तर रेखा रेखा म्हणत मिठीच मारली ना त्यांनी. रेखा सातारकर, ती तमासगिरीन. तीच ती टवळी, नाक नाही ना तिला आणि भोकपाट भीतीला. आ? मग काय तसे आमचे साहेब लय सेक्युलर आहेत बरं. सेक्युलर म्हणजे? सेक्युलर म्हणजे कुठला बी धर्म मानत नाहीत. म्हणजे कसं? म्हणजे कसं आहे, ते रेखा सातारकर कडे लावणीला जातात, हा? नफिसा बेगम कडे मुजऱ्याला जातात. अरे. अगदीच कधी वेळ पडली तर डॉली आंटीच्या डान्स बार मध्ये पण जातात ना. अरे देवा. असा सर्व धर्म समभाव आहे तुमच्याकडे. मग? वा, म्हणजे सेक्युलर. सेक्युलर म्हणजे? पाठीवर जो आपल्या काही शेकू देत नाही तो खरा सेक्युलर. हा. वा वा. पण विरोधी पक्षाला त्यांची कदर नाही, त्यांच्या कामाचा त्यांना आदर नाही. विरोधी पक्षापासून जपून राहाय, नाही तर ते करतील तुम्हाला दे माय धरणी ठाय. कोण? अन्न टांगणारे तेच ते. खिशात नाही दमडीन खाणे चले कोंबडी. आ? 35 उमेदवार विकत घेतलेत, हा. ते बी साहेबांच्या पैशानी. बर. आता 35 उमेदवारांचा सपोर्ट घेऊन आमचे साहेबच मुख्यमंत्री होतात का नाही बघा. वा वा वा, म्हणजे आतून हात मिळवणी आणि वरून भांडणाची बतावणी. आता मेन वर्क कसा रंगतो ते बघायचं. बाई बाई, राजकारणाचा असा तमाशा केला तर कोणी उभं सुद्धा करणार नाही, मतच काय कोणी भीक सुद्धा घालणार नाही. ए, भीक मागायची गरज येते कशाला? का? एवढे पैसे कमवलेत ना साहेबांनी, हो. अशी शेकोटी केली की नाही तर आमचे 3 पिढ्या बसून खातील, सगळे हिवाळे निघतील त्यांचे. हिवाळे निघतील? मग? एवढे पैसे आले कैसे? अरे असं काय, एवढे पैसे खाल्लेत आमच्या साहेबांनी. बापरे. पण एवढे पैसे आता राहणार नाहीत बाई, कारण पुढच्या महिन्यात तुमच्या मुलीची लगीन घाई. घ्या काय? आमच्या पोरीच्या लग्नाला आम्हीच खर्च करणार होय. मग? अरे येणार का खुळा तू? अरे. मानवाचा आणि हॉलचा समजा खर्च ते सोनकर बिल्डर करणार आहे. पण ते अनधिकृत बांधकामवाले? त्या अनधिकृत बांधकामावर साहेबांनी अधिकृत शिक्का मारलेला आहे. बापरे. आणि ते जेवणाचं सगळं कॉन्ट्रॅक्ट आहे हा. ना ते लांडग्यांकडे आहे. का?
अहो ते एक्सप्रेस वेवरचे समदे फुडमॉल दिलेत ना त्यांना साहेबांनी. हा. ते का फुकटचे दिले का पैसे कोण देणार त्याचे? मानपालाचं कोण बघणार? ते आहेत ना सोडा मिलवाले. हा. मिल बंद होती साहेबांना चालू करून दिली आमच्या. पण ती जमिनी वादात होती. अहो साहेबांनी मिटवले समदे वाद. पैसे दिले ना होतं सगळं. होय. तुम्हाला माहिती का काय? आमची पोरगी चालली हनीमूनला स्वित्झर्लंडला. हो. ते गेजा ट्रॅव्हल वाले करणार आहेत सगळं. येजा ट्रॅव्हल वाले गाड्या गंजल्यात, परमिट बोंबलंय त्यांचं, वादात आहेत, फ्रॉड मध्ये आहेत ते. हो गपरा. आमच्या साहेबांनी सांगितलंय सगळ्यात तुम्हाला बाहेर काढतो. हा? मग पण ह्याच्यात साहेबच अडकले म्हणजे? ऐका 3 खून केले तरी अडकले नाही ह्याच्यात अडकणार आहे. काय बोलतोय येडं? 3 खून केले त्यांनी. हा मग ते आठवत आहे का आमचा तो गृह प्रकल्प होता, बांधकाम होतं ते आरटीआयचे 3 लोक विरोधक गायब झाले बघा. हो, गायब झाले. हा गायब कसले होत मग? आहेत? साहेबांनी राक्षसांचा वधच केला. ते राक्षस? हा मग आमचे साहेब देव माणूस आहे, त्यांना विरोध करतो तो राक्षसच आहे की. नाही, मग त्यांचे मुर्दे कसे सापडले नाहीत? कसे सापडणार? आमच्या फार्म हाऊस कडे जायचो तो सिमेंटचा रस्ता आहे बघ, हा. त्याच्या खाली गाडलंय ना समद्यांना. अगं. तसे आमचे साहेब लई चांगले. पण हा चांगुलपणा उद्या चव्हाट्यावर आल्यावर कितीत पडेल ते बाई? कोण आणणार चव्हाट्यावर? हा कोणाची तेवढी हिंमत आहे आमच्या साहेबांच्या विरोधात जायची? कोणाची ते बोल? माझ्या ते हिम्मत बाई, कारण मी कोणी ज्योतिषी नाही, मी आहे इन्स्पेक्टर मोहन जोशी. नॉनसेन्स. बाई आता तुम्ही जे काही बोललात ना ते सगळं आमच्या कॅमेऱ्याने शूट करून ठेवलंय. उद्या बघा आता तुमचे प्रताप कसे बाहेर येतात ते. आता मी काय करणार? असं नका करू. आता काय नाही, तुमच्या साहेबांना सांगायचं आत्मक्लेशासाठी कुठली तरी चांगली जागा शोधा. तुमचं कसं झालंय माहितीये? घरचं राहिलं थोडं म्हणून व्यायाने धाडलं घोडं. जोरदार टाळ्या पाहिजेत या जोडीसाठी. वा 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 वा. तुमचं कसं आहे माहितीये का ते बघत परीक्षक सांगतील तुम्हाला आता. स्वप्नील सर, फॅन्टॅस्टिक विषय, फॅन्टॅस्टिक मांडणी आणि फॅन्टॅस्टिक एक्झिक्युशन. क्षिती तू फार गोड दिसतेस या अटायर मध्ये, आणि जितकं तुझं कुंकू ठसठशीत आहे ना तितकंच ठसठशीत वठवलास तू हा ऍक्ट. क्या बात आहे. अँड दिस वॉज अ फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. गॉड ब्लेस यू. थँक्यू. अश्विनी मॅम. स्वच्छ, सुंदर, नीट नेटका, एक सामाजिक मेसेज असलेला, आणि काही काळामध्ये तुम्ही एक स्टोरी सांगितली आणि त्याच्यामध्ये तू खूप काय काय स्टोरी सांगितली. नवऱ्याच्या करामती, बुडी. फ्लॉलेस कम्प्लिटली. थँक्यू सो मच. आय एम प्राऊड यू इन माय टीम. थँक्यू. बघूयात गुण किती मिळत आहेत. स्वप्नील सर किती गुण? 9.5. आणि अश्विनी मॅम तुमच्या दोघांसाठी झकास. झकास. हो. थँक्यू. आणि वी आर गोइंग टू हॅव अ ब्लास्ट. साडे 19 गुण. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या जोडीसाठी. तुम्हाला खूप सारे शुभेच्छा बसू शकतात. थँक्यू. आणि आता हे बघायचं की बेस्ट आधार कार्ड जोडी आज कुणाला आधार देणार आहे. मी परीक्षकांना विनंती करतो की बघूयात आता तुमच्या नशिबात काय लिहिलंय. चिठ्ठी उचलून आम्हाला सांगा. भाऊंना आपण चॉईसेस देत नाही ना, ते माझ्याच टीम मध्ये असणार आहेत. जोरदार झाला पाहिजे बेस्ट आधार कार्ड जोडीसाठी. मुंबई बुवा कार्यक्रम मोठ्या माणसांना जेवढा आवडतो ना त्याच्यापेक्षा जास्त कदाचित लहान मुलांना आवडतो. तर असाच एक छोटासा जँगो आपल्या आजी सोबत आता इथे येणार आहे. बघूयात काय धमाल करणार आहे. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात आजच्या आपल्या बेस्ट आधार कार्ड जोडीचे जे आज परफॉर्म करणार आहेत सतरंगी फॅमिलीसाठी सुप्रिया पाठारे आणि भाऊ कदम. यमुना चली खेळू खेळ कन्हैया का काला दिता काला दिता काला दिता काला दिता. आजी यमुना जळी खेळू खेळ कन्हैया का लाजता. अरे देवा, आमचे हे वरचा सा लावला आणि वरच गेले. पण माझा जँगो त्याच्या रूपाने हे परत आले हो. अहो जँगो म्हणजे माझा नातू हो. येईलच आता. चिकनी कमर पे तेरी मेरा दिल फिसल गया.
आजी पल्ली हमारे आदमी चारों तरफ से तेरे को घेरे हुए हैं डोंट मूव आजी खरंच हालत नाही आजी मेली वाटत हरी हरी हजी 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 मला मारतोस हा? मला मारतोस तू सॉरी 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 आजी अगं 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 मला भूक लागली मला काहीतरी खायला दे ना म्हातारे 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 बोलतो मला. बाई, म्हातारे बोलतोस? असं मी नाही बोलत हा? मम्मी बोलते मम्मी मम्मी म्हातारे बोलतो? हा तुला मी बोलतो की तुला म्हातारे नाही 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 खायला दे ना म्हातारे बघ. बोलतो आता मी बोलतो की तू? हा मग नाही, नाही, नाही. खाय भूक तू लागली शाण्यास की नाही शहाणा, हा? शहाणा. नाही, शाण्या मुलासारखं करायचं हा थोडं. शाण्यासारखं वागायचं वागतो शाण्यासारखा वागतोस मग वागतोस हा? हा? काल काल त्या कुशलला काय बोललास हा? काय बोललास त्या कुशलला मी कुशलला बोललो ए कुशल तुझ्या घरी रोज रोज चवलीची उचल असं बोलला ना हा? हा? असं बोलला ना तू कुशल असं बोलला? जँगो Superman is ready! The power of the universe! लव माझ्या बॉडीला लव माझ्या बॉडीला कसा रे तू हा कसा कसा बोलतोयस कसा अरे पोट बघ किती सुटलंय बघ तुझं हा? अजिबात लक्ष नाहीये तुझं अभ्यासात सुद्धा आता ना मी तुझ्याकडे बारकाईने लक्ष देणार आहे हा, सुरुवात आपण व्यायामाने करूया व्यायामाने बस खाली अगं भूक इथे बस खाली जेवायला दे ना हा काय मिळालं व्यायाम कर बस आला. बस खाली ते हा. मग जेवायला देशील हा देईन दे हा, बस. देणार आहे अशी मांडी घालून बस वाढ जेवायला आता बघ प्राणायाम कसा करायचा असतो बघ अशी मांडी घालायची मांडी घालायची. हा? डोळे मिटायचे हा. आणि असं माझ्याकडे नीट बघ हा डोळे मिटून कसं बघणार तुला एक देव जाशील वरती तिकडे पॉकीमान साठी बोलती. अरे मी कसा व्यायाम करते तो तू कर जंगो अच्छा, अच्छा. समोर बघ समोर. वा वा भाऊ वा भाऊ अशी मांडी घालायची डोळे मिटायचे डोळे मिटायचे. दीर्घ श्वास घ्यायचा एक नाकपुडी या बोटाने अशी बंद करायची आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास घ्यायचा सोडायचा कर घे 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 दोन घे जोरात घे तीन घे जोरात घे चार हे पाच काय झालं कार्ट्या दुसरी नागपुडी कशाला बंद केली अगं लिकेज होता लिकेज हवा वाहत होती तिकडे पास होत होती मी बोलले फुकट कशाला घालवायची अरे त्याला प्राणायाम म्हणतात प्राणायाम अरे मग तो प्राण्यांसाठी करायचा ना माणसांनी कशाला करायचा प्राणायाम हा व्यायाम आहे व्यायाम व्यायाम आहे. त्याने बुद्धी तल्लक होते हे पोटबीट सगळं आत जातं हा? व्यायाम कर ए नाही आजी प्राणायाम केला ना तर माणूस मरतो प्राणायामाने माणूस मरतो हो शपथ तुझी शपथ प्राण मरतो माणूस कसं काय अगं मी बघितलं ते हे आहेत ना जोशी काका ते एकदा ना प्राणायाम करत होते असं तर टीव्हीवर बाबांचं काहीतरी चालू होतं ते बाबांचं बघून हे बसले आणि त्यांनी बाबांनी सांगितलं डोळे बंद करा श्वास आत घ्या मी सांगेपर्यंत डोळे उघडू नका श्वास घेऊ नका हा मग काय लाईट गेली मग 8 तास लोड शेडिंग मग 8 तासाने लाईट आली जोशींच्या घरी जोशी गेले देवा घरी हा? कुठून तरी काहीतरी ऐकतोस हा? आता अरे काय? आता तो शाळेचा शेवटचा दिवस हा, ना मग? म्हणजे रिझल्ट आणि पेपर मिळाले असतील हा कुठे दाखव असतील कुठेतरी याची असतील म्हणजे आता तू आलास ना आलो. पेपर आणि रिझल्ट दाखव हा? पेपर थांब, आणि थांब, रिझल्ट दाखव कुठेतरी ठेवलेत का? कुठे ठेवलेस थांब ना बुटात ठेवलेस खा झाली तिथे नाही आहे
मराठी आहेत हा, दे दे पेपर तू घे. हे या मेल्याचे पेपर आणि रिझल्ट आता ह्याला काय इस्त्री करून घेऊ हा मेल्यान काय लिहिलं काय करतोय कोयबा अरे हा कुठली मारू बोल नाही काही ते लाल मार लाल लाल, लाल. लाल तुला पेपर आणि रिझल्ट विचारला कोयबा खेळतोस हे काय लिहिलंय हा मराठीत एवढे कमी मार्क पडले बाकीचे कुठे आहेत रस्त्यात पडले असते घेऊन येतो आज. रस्त्यात पडले हा? नालायक हे काय हे मराठीच्या पेपरामध्ये काय लिहिलंय काय राष्ट्रीय पक्षी कोण तुला नाही माहिती मला माहितीये राष्ट्रीय पक्षी मोर आहे हे काय लिहिलंयस काय लिहिलंयस राष्ट्रीय पक्षी कोंबडी काय लिहिलंयस कोंबडी कोंबडी राष्ट्रीय पक्षी आजी The power of the universe! कार्ट्या आता माझा जीव गेला असता अगं नशीब खरी गोटी माझ्याकडे होती मला फसवतो हात नको लाव माझ्या बॉडीला हात नको लाव माझ्या दुसरा प्रश्न काय लिहिलंय दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय राष्ट्रीय प्राणी कोण तुला नाही मला माहित आहे राष्ट्रीय प्राणी वाघ आहे तू काय लिहिलंयस काय लिहिलंयस कुत्रा राष्ट्रीय प्राणी कुत्रा हो आणि गणितात पण नापास झालायस रे गणित एक मात्र गणित तू चांगलं सोडवलंय एक गणित चांगलं सोडवलं सुपरमॅन पास सुपरमॅन बाकीच्या पेपरात नापास झालायस सुपरमॅन लॉस 21/7 किती लिहिलेस 3 बरोबर बाकी मजेत बाकी 18 लिहिलेस 18 अगं मग त्यांच्यासाठी काहीतरी ठेवायला नको का फसवलं Superman means the power of the universe. अभ्यासाकडे लक्ष नाही हा शाळेत लक्ष कुठे असतं मी आता इथून जाते मी जाते आजी रूठ कर अब कहा जाएगा जहाँ जाएगा हमें पाएगा आजी रूठ कर अब जिसकी कमर मोड़ती है वो दूसरे पे डांस पे बोला नहीं करता है काय मेल्याचा डान्स आग लागली तुझ्या तोंडाला चाल मी डान्स मध्ये भाग घेतलाय तू हा गॅदरिंग आहे ना आमच्या शाळेचं त्याच्यात भाग घेतला डान्स करणार आहे मी कुठल्या गाण्यावर नाचणार आहेस भिगे ओट प्यासा दिला असं गाणं. तू प्रॅक्टिस घ्या प्रॅक्टिस माझी मला डान्स करायचा ना 3 बोल 3 मी लगेच डान्स करणार हा हे बघ 3 बाकीचं काय माझा बाप बोलणार अगं असे पप्पा बोलतात ना मला डायरेक्ट नाही 1 2 3 असं असं असा का उभा राहिलायस अगं लोकांना कळलं नाही पाहिजे ना कोण आहे मी काय मेल्याची आयडिया बघा हा 1
2 सीडी आणली तर सीडी व्यवस्थित आहे सीडी आहे ना? ना? 3 नंबरचं गाणं 3 सांगून नंबरचं, ठेवा हा. 3 नंबर आजी बोला ना, एकदम 3 हा आपला आहे चल. 1 2 कॉस्ट्युम नीट घाला म्हणजे एकदम असे स्टेप करताना अडकली नाही पाहिजे कॉस्ट्युम नीट घाला कॉस्ट्युम नीट, हा, हा. आजी आता शेवट 1 2 स्टेप नीट करा वाईट आहे तुझा ऐकतो येऊ नको जा. वाईट आहे तू. वाईट आहे मी बरोबर वाईट आहे मी वाईट आहे तुझ्या आई वडिलांना पण माझी अडचण झाली आहे अडगळ झाली आहे ना मी कार्ट्या तुझ्यावर प्रेम आहे म्हणून थांबले या घरामध्ये आणि तुला मी नको आहे ना परमेश्वरा आता उचल आता मला नाही जगायचं परमेश्वरा आता मला नाही जगायचं अगं तू रडू नको आजी रडू नको. अगं तू माझी ओल्ड फ्रेंड आहे म्हणून मी तुला त्रास देतो. मम्मी पप्पा तर घरीच नसतात मला प्रेम करायला. तू माझ्यावर किती प्रेम करतोय म्हणून तो मला आवडते. अगं ते म्हटलंय स्वामी तिन्ही जगाचा दाता आई विना भिकारी. चूक आहे आजी चूक आहे. स्वामी तिन्ही जगाचा दाता आजी विना भिकारी. हे बरोबर आहे हे बरोबर आहे आजी. हे बरोबर. माझं लेकरू माझं लेकरू हे आजी 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 अजी डोंट मूव. ओ शिट आजी गेली बाई. गॉड ब्लेस. आजी जिवंत आजी जिवंत आजी जिवंत. क्या बात है जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या जोडीसाठी. स्वप्नील सर क्या बात आहे तुम्ही हसवून वेडं केलं. मी तुम्हाला खरं सांगू मी अजिबात अतिशयोक्ती करत नाही पण मला खूप दिवसानंतर कुठली तरी कॉमेडी बघताना ना ऋषिदांची आठवण आली. ऋषिकेश मुखर्जींची आठवण आली. इतकी साधी इतकी सोपी इतकी सरळ इतकी निखळ करमणूक खूप दिवसांनी बघितली आणि त्याबद्दल तुमच्या दोघांचे मनपूर्वक आभार. आणि भाऊ मला त्याचा वन्स मोर पाहिजे. पॉवर ऑफ द युनिव्हर्स एक प्लीज वन्स मोर. कार्ट्या त्याला उसळ म्हणतोस हा उसळ सुपरमॅन इज विंग पॉवर ऑफ द युनिव्हर्स. आणि ऑल इन ऑल मला असं वाटतं की प्रत्येक घराला महाराष्ट्रातल्या असा एक आजी आणि नातवाचा एक जोडा मिळावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अश्विनी मॅम सुप्रिया ताई अँड नॉटी बॉय भाऊ कदम. टेक्निकलर खूप क्यूट दिसताय. स्कूलमधनं आलेला नापास झालेला मुलगा जो बाकी मजेत म्हणतो बाकी काय मजेत. आज माझ्या टीमसाठी खेळलात आपल्या या सतरंगी टीमसाठी अँड वी आर व्हेरी हॅपी. थँक्यू सो मच. आणि तुमच्या ह्या आय हॅव द पॉवर साठी आय गिव्ह यू अ ब्लास्ट. आणि मी अळू वडे आणल्यात आपण खाऊया का जरा. याचं एक मला सांगा हा ऍक्ट निलेशने लिहिला होता. क्या बात है.
पण त्याही उपर आमची एक एक मुवमेंट, आमची एक एक रिॲक्शन त्याने आमच्याकडनं बसवून घेतली होती. बघूयात मग आता या जँगोला किती गुण मिळत आहेत. स्वप्नील सर. आणि अश्विन मॅम. झकास विथ मी. 22 आणि 22 गुणे 44 गुण तुम्हाला मिळालेले आहेत. जोरदार टाळ्या पाहिजेत या जोडीसाठी. बघूयात मग आता स्वप्नीलजींच्या फॅमिलीमधून कोण येत आहे. मला असं वाटतं की मी अत्यंत आनंदाने आमंत्रित करू इच्छितो सतीश तारे आणि सविताताई मालपेकरांना. टीव्हीवरती जेव्हापासून प्राण्यांचे कार्यक्रम यायला लागलेत ना, तेव्हापासून जंगलामध्ये प्राणी कमी आणि त्यांची माहिती देणारी माणसंच जास्त दिसायला लागलेली आहेत. तर असाच एक अॅनिमल हंटर आता इथे येणार आहे. बघूयात तो कुठल्या प्राण्याला शोधतोय. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात स्वप्नीलजींच्या अतरंगी फॅमिलीमधून सतीश तारे आणि सविताताई मालपेकर. पुन्हा तीच वेळ आलेली आहे. म्युझिक बॉलिवूडचं, कपडे हॉलिवूडचे, मेकअप काऊबॉयचं, पिशवी जेजुरीच्या खंडेराच्या वाघ्याची. जरा म्हणून प्रॉपर्टीवरनं लोकांनी ओळखावं म्हणून हंटर मागवला, तर 4 दिवाळी सापडलेले फटाके एकत्र करून वाट ओढून काढलेली. तरी सुद्धा मातबर कलावंत आणि परीक्षकांसमोर काहीतरी केलंच पाहिजे म्हणून लेखकाला म्हणलं लिहून दे बाबा काहीतरी. आता लेखक काय म्हणतोय ते पाहूया. वा, लेखकानं कागद सुद्धा काय वापरला. बहुतेक स्किट झालं की तेल लावून ह्यानंच पुसायचं. बापरे, बरंच काही लिहिलेलं आहे. पहिलं श्री, शेवटचं समाप्त, बाकी काही नाहीच आहे. पण जबाबदारीनं उरलेली 5 मिनिटं तरी पूर्ण करणं माझी जबाबदारी. वा वा. असो, आता थोडक्यात एक गोष्ट सांगावीशी मला वाटते. आता आपण एका बेटावर उभे आहोत. आता बेट म्हटल्यानंतर ते ताऱ्यांचंच बेट असलं पाहिजे असं काही नाही. तर कोणीतरी ती इथं येईल या आशेनं ताऱ्यांचं तिबेट आपण सादर करूया. तर अशा एका जंगलाची माहिती घेण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. नेमके कुठले कुठले प्राणी कुठे कुठे चाललेले आपल्याला कळलं पाहिजे. त्यामुळे ही पहा आळी. ज्या आळीच्या शोधात अनेक माणसं लागलेली असतात तीच ही आळी. आपण पाहत आहात असा एक प्राणी जो काहीतरी शोधतोय, त्याला काहीतरी हवं आहे. त्याला काय हवं ते अजून मिळालेलं नाहीये. त्याचं लक्ष बहुतेक इकडे तिकडे गेलेलं आहे. त्याला मी दिवसाच्या आताच मी बाजूला गेलेलो बरं आहे. त्याने आपला पॉइंट त्याला सापडलंय. त्याला मगाची ती आळी सापडलेली आहे आणि आता आळी उचलून त्या प्राण्याने ती तोंडात घातलेली आहे. आळी ती खाल्लेली आहे. आळी अत्यंत खुश झाला आहे. हा प्राणी अत्यंत खुश झालेला आहे आणि ढेकर सुद्धा दिल्यासारखं करतोय. पोट भरलेलं आहे. आपण कुठून? हॅलो हॅलो
हो ते ह्याच्या भाषेत हॅलो म्हणजे हॅलोच दिसतो. हा हाका नुका हा नाही हाका नुका नाही. आपण कुठून आलात? आपण कुठून आला? कुठून आला? चिंचाफा. अच्छा बाईना चिंचा आवडताय. बाई हो नाही म्हणायची एक पद्धत आहे बाईंची. या म्हणजे समजायचं बहुतेक हे आवडलेलं नाहीये म्हणजे ठीक समजायला अत्यंत सोपं पडणार आहे. बाई चिंच पोकळीच्या आहेत. नाही चुकतंय. बाईंनी चिंचा खाल्लेल्या आहेत. बाई चिंता ह्याचा अभ्यास करता माझ्या लक्षात असं आलेलं आहे की बाईंना चिंचा खाण्यासाठी कोणीतरी प्रवृत्त केलेलं आहे आणि अशी चिता त्यांच्या डोळ्यात आणि त्यांच्या मनात मला दिसून राहिलेली आहे. आता यांची अधिक माहिती घेणं माझं आद्य कर्तव्य आहे. बाई हा मुळात बाई आहे करणार आहे का माझी? पण मला असं वाटतं त्यांच्याशी थोडं बोलण्यापूर्वी त्यांचं एक नामकरण विधी इथं करावा. तर हाच तो अडाणी गावचा जंगलातला आईस्क्रीमचा गोळा. पटलेलं आहे हे पटलेलं आहे. आपलं नाव काय? नाव त्यातलं नाव कुठलं आडनाव कुठलं काहीतरी पाहिजे ना त्याला. हे बा फू बाई फू मधलं नाव कुठे आहे तुमचं? आहे हे नाव आहे तुमचं. हो ठीक आहे मला कळलेलं आहे. बाईंचं नाव असं आहे. बाई पुन्हा काहीतरी शोधतायत. त्यांना काय हवं ते मिळालेलं आहे. काय आहे बाई? काय आहे? काय बाई स्वतःला पिंपळ पान समजताय. अख्खं वडाचं झाड असलेली बाई स्वतःला पिंपळ पान समजते. अख्खं झाड आहे झाड जवळ तुळशीचं पान आहेत बाई म्हणजे प्रश्नच मिटला. मला असं वाटतं बाईंकडे बघून बाईंचं वय फक्त 50 वर्षाचा असलं पाहिजे. 50 वर्ष तुझी आई 50 वर्ष तुझ्या काहीतरी शिवी दिल्यासारखं वाटतंय परंतु शिवी नसावी. माझ्या कानात दोष असावा. बाईंचं वय किती? बाईंचं वय किती आहे? तुमचं वय किती आहे? वय किती? वय 16. बाई 1400 वर्षाच्या आहेत. 16 वर्ष. 16 वर्ष काय? 16 वर्ष पुढे काय? खोट्याचं बाईंना असं मराठीत सांगण्याचा प्रयत्न करतायत बाई की 16वा वरीस धोक्याचं म्हणजे बाईंना थोडं मराठी येत चाललेलं आहे. बाई पुन्हा काहीतरी शोधताय. बाई मला हे कळलेलं आहे. तुम्ही काहीतरी शोधता. तुमचं वय मला कळलेलं आहे आणि हे वय आता लग्नाचं असणार आहे. पण तुम्हाला मराठी भाषा बोलता येण्यासाठी काही तुम्ही प्रयत्न केलेले आहेत का? वाका हो वागतो मी. हो वाकलोय मी पण मराठी येण्यासाठी काही प्रयत्न केलेत का? वाका आता वाका म्हणजे घरी अशी जायची वेळ हे मला कळलेलं आहे. आता सांगा तुमचं हे वय लग्नाचं आहे का? मराठी भाषा येते का? आमच्यात कसं गाणं असतं गाणं हा ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ ढगाला लागली कळ पाणी थेंब ढग माती ढगच असं येतं का तुम्हाला? गाणं येतं का? गाणं ढगाला लागली म्हणा लागली केळ नाही हो. केळ नाही तुम्ही तुमच्या भाषेतलं गाणं म्हणा. तुमच्या भाषेतलं गाणं तुमच्या भाषेतलं वा सुरेख छान अप्रतिम नाचताय छान तुम्ही. मग मराठी भाषा बोलण्याचा प्रयत्न अधून केला तर तुम्हाला मराठी भाषा बोलता येईल. आता मगापासून मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. प्रश्न विचारायचा आहे मला तुम्हाला. मगापासून जे शोधता आहात
कोणाला शोधता आहात? कोणाला शोधता आहात? आई 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 बाबा काका नाही, काका नाही, प्रियकर. अच्छा हो या 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 इंग्लिश बाई बोलतात अधूनमधून, याचं भान सगळ्यांनी ठेवायचं आहे. प्रियकर काय नाव काय तुमच्या प्रियकराचं? सतीश तारे. मरेपर्यंत बाई माझा साथ सोडणार नाही असं दिसतंय आता. अॅनिमल हंटर आणि आदिवासी बाई कशी वाटली परीक्षकांना? स्वप्नील सर. सविताताई बिजार गेटअप आहे आणि ऍब्सोल्युटली बिजार गेटअप आहे आणि खूप त्रास आणि खूप मेहनत लागली असणार ह्याला. एकदा जोरदार टाळ्या आपल्या मेकअप डिपार्टमेंटसाठी, आपल्या कॉस्ट्युमसाठी, आपल्या कम्प्लीट क्रिएटिव्ह टीमसाठी. क्या बात आहे, सुपर गेटअप झाला. तारे तुम्ही जे केलं, जसं केलं ते फार एंटरटेनिंग होतं आणि सविताताई तू खूप सुंदर साथ दिलीस. गॉड ब्लेस बोथ. मला एक सांगावं असं वाटतं की इतर स्किट्स मध्ये संवादांची देवाणघेवाण खूप असते. याच्यामध्ये संवाद हाच प्रकार कमी असल्यामुळे ह्या गिव्ह अँड टेकला आम्हाला सचिन गोस्वामींनी खूप मदत केलेली आहे की कोणीतरी एक क्ल्यू ठेवा आणि मग ते गणेश पंडितकडे आमच्याकडे करून घेतलं, त्यामुळे हा आम्ही करू शकलो. सचिन सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आपल्या कम्प्लीट क्रिएटिव्ह टीमसाठी हॅट्स ऑफ. असंच मजा करत राहा, असंच आम्हाला एंटरटेन करत राहा. गॉड ब्लेस बोथ यू. थँक्यू. अश्विनी मॅम. तारे साहेब सगळं खूप छान दिसतंय आणि तुम्ही ते खूप छान कॅरी केलं. सविता ताई खूप सुंदर दिसताय तुम्ही ह्या आफ्रो कम ट्रायबल कम व्हॉट एव्हर लुक मध्ये. मला खूप आवडला आहे. मी खूप हसत होते. कम्प्लीट एंटरटेनमेंट फॉर मी. थँक्यू सो मच. बघूयात गुण किती मिळतात. स्वप्नील सर किती गुण? 9 गुण. आणि अश्विनी मॅम 9.5. आता घर बसल्या तुम्ही सुद्धा होऊ शकता लेखक. तेव्हा तुमच्याही डोक्यामध्ये काही भन्नाट कल्पना फिरत असतील तर पटकन त्या कागदावरती लिहून काढा आणि ती स्क्रिप्ट आम्हाला मेल करा या पत्त्यावरती zm4x4@znetwork.com. पटकन कामाला लागा. आणि आता हे बघायचं की कोण आहे आजची परफॉर्मर ऑफ द डे जोडी. त्यासाठीच मी दोनही परीक्षकांना विनंती करतो, प्लीज आपण मंचावरती या. जोरदार टाळ्या. तर बघूयात आजची मॅजिकल परफॉर्मर ऑफ द डे जोडी कोण आहे. मॅजिकल परफॉर्मर ऑफ द डे जोडी. सांगायच्या आधी मला काहीतरी सांगायचं. या फुबाई फू कार्यक्रमाची गेली अनेक पर्व आपण सगळ्यांनी केली. काही पर्वांमध्ये मी होतो, काही पर्वांमध्ये मी नव्हतो, काही पर्वांमध्ये तुम्ही होतात, काही पर्वांमध्ये तुम्ही नव्हतात, काही पर्वांमध्ये तुम्ही होतात, काही पर्वांमध्ये तुम्ही नव्हतात. पण एक घटक जो पहिल्या पर्वापासून आजपर्यंत इथे आहे आणि ज्याचा दिवसेंदिवस फुबाई फूच्या बेटरमेंटमध्ये सहवास वाढतोय असा एक घटक आपल्यामध्ये आहे. आपला कार्यक्रम बेटर व्हावा या एक काय म्हणतो आपण त्याला, या कलेक्टिव्ह थॉटच्या भावनेने जो माणूस या कार्यक्रमापासून वेगळा केला जाऊ शकत नाही. जेव्हा जेव्हा फुबाई फूचं नाव घेतलं जाईल तेव्हा तेव्हा ज्या एक नाव डेफिनेटली घेतलं जाईल. मला असं वाटतं की आम्हाला दोघांना आज एक स्पेशल परफॉर्मन्स मास द्यायचा आहे निलेश साबळेला. निलेशनी या कार्यक्रमाला अँकर म्हणून जितकं दिलंय जे तुम्ही बघता तितकंच किंबहुना त्यापेक्षा जास्त कॉन्ट्रीब्युशन त्याचं या कार्यक्रमात लेखक म्हणून आहे, मित्र म्हणून आहे. आणि मी असं म्हणतो कौतुकाने की हा फुबाई फू मधला ना रमीतला जोकर आहे. सिक्वेन्स कमी पडला की निलेश सावळेला टाकायचा, आपला सिक्वेन्स कम्प्लीट. अँड गॉड ब्लेस यू फॉर दॅट निलेश. धन्यवाद सर. वी लव्ह यू. गॉड ब्लेस यू. थँक्यू सो. ओव्हर टू यू अश्विनी. से समथिंग. मला म्हणजे जेव्हा फुबाईपू सुरू झालं तेव्हा एक गोष्ट सांगण्यात आली होती की अँकरने नेहमी कमी बोलावं. कमी शब्दात जास्तीत जास्त भावना व्यक्त कर. म्हणून मी कमी शब्दात एवढंच म्हणतो की हा माझ्या मग आयुष्यातला, मी म्हणेन कला क्षेत्रातल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस असेल माझ्यासाठी मागचा. कारण ज्या मंचापासून सुरुवात केली होती, कमी लोकांना माहिती असतं की शूटिंग कुठे होतं. महाराष्ट्राचं सुपरस्टार याच मंचावरती व्हायचं. त्यानंतर फुबाई फू झालं आणि गेली 2.5-3 वर्ष आपण फुबाई फू करतोय. आणि सगळं करत असताना रडत खडत आजचा दिवस आलेला आहे, हा सगळ्यात मोठा आहे मग माझ्यासाठी. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. मी आता अनाऊन्स करणार आहे
परफॉर्मर ऑफ द डे जोडी I have the power! भाऊ कदम, सुप्रिया पाठारे. तर आजच्या मॅजिकल सिंहासनाचे मानकरी ठरलेले आहे भाऊ कदम आणि सुप्रिया पाठारे. अशी धमाल करण्यासाठी हेच कॉमेडीचं मॅजिक घेऊन आम्ही भेटणार आहोत उद्याच्या भागात. पाहायला विसरू नका फ्रुटी प्रस्तुत फुबाई कॉमेडीचे आधार. मी आमंत्रित करतो नानासाहेब आवचट यांना. हॅलो टेस्ट मायकिंग 15% डिस्काउंटची किंमत तुम क्या जानो विशू बाबू.